ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। इच्छुकांकडून आपापल्या पक्षांकडे अर्ज दाखल केले जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना सादर केलाय। त्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे करणार आहेत। काही महिन्यांपूर्वी कळव्यातील 9 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळेच ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक म्हणून अर्ज दाखल करून थेट त्यांच्यासमोरच आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। ऋता आव्हाड यांचा कळवा मुंब्रा भागात दांडगा जनसंपर्क आहे। विशेषतः कळवा परिसरातील त्यांचे महिला सक्षमीकरणाचं काम दखल घेण्याइतपत सक्षम काम आहे। शिवाय परिसरातील प्रत्येक घरात त्या वैयक्तिकरित्या पोहोचलेल्या असल्याने प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे। दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचा कायापालट केलाय। येथील विकास कामांच्या जोरावरच त्यांचे मताधिक्य वाढत चाललंय। ऋता आव्हाड यांनी मतदारसंघात संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून जे काम केलंय ते कौतुकास्पद आहे। त्यामुळे ते 9 नगरसेवक पक्षांतर करून गेलेत। त्यांना ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे पराभव स्वीकारावा लागणार आहे असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे। काल राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो असताना एक सुखद धक्का खऱ्या अर्थाने आम्हाला मिळाला। प्रभाग क्रमांक 23 कळव्यामधनं ऋता आव्हाड वहिनी आमच्या यांनी उमेदवारी अर्ज भरला। खरं तर त्यांची ओळख ही राजकीय नाहीच आहे, त्या एक समाजसेवक आहेत आणि कटाक्षाने त्यांनी पाळलंय राजकारणातून बाहेर राहण्यासाठी। पण काल पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्ज भरला आणि इतका नवचैतन्याचं वातावरण पुऱ्या 4ही प्रभागात कळव्याच्या आलं की 9, 23, 24 आणि 25 हे 4ही प्रभागाचे कार्यकर्ते खूप जोमाने काम करतील आणि खुशीची एक लहर त्या ठिकाणी झाली। त्यांचा उमेदवारी अर्ज मी मंगळवारी बाकी अर्जांबरोबर मुंबईला पाठवीन आणि मला निश्चित कल्पना आहे की त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि येणाऱ्या काळात जे मी पहिल्यापासून म्हणतोय की आम्हाला 16च्या 16 नगरसेवक कळव्याच्या निवडून आणायचे, त्याच्यात यांच्या अर्ज आणि यांच्या उमेदवारीमुळे एक नवीन चेतना येईल आणि आम्ही 16च्या 16 सीट जिंकू।